फक्त घरात ठेवलेल्या साहित्यामध्ये अगदी झटकीपट तयार होणारी क्रीमी मेल्ट इन माउथ फ्लेवरफुल मँगो आईस्क्रीम आपण करणार आहोत। तर मँगो आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी केसर आंबा घेतलेला आहे। छान गोडसर पिकलेला आंबा घ्यायचा। केसरचा रंगसुद्धा छान असतो म्हणून मी केसर घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबा घेऊ शकतात। आंबा आपण धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे। त्याचे काप काढून घ्यायचे आणि 2 आंब्याचा गर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याचा पल्प करायचा आहे। मस्त असे रसाळ गोडसर आंबे आहे। तर छान काप करून घेते, मिक्सर जारमध्ये काढून घेते। दोन्ही आंब्यांचा याच पद्धतीने आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। असा स्पूनने गर काढून घेतला ना की सालाला अजिबात गर वाया जात नाही आणि इझिली निघून सुद्धा जातो, काही पसारा सुद्धा होत नाही। दोन्ही आंब्यांचा इथे मी गर काढून घेतला। यामध्ये दूध पाणी वगैरे काहीच घालायचं नाही। याला सिम्पली मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे। तर इथे ही मँगो प्युरी तयार झालेली आहे। मेजरिंग कप्स आपल्याकडे असतात ते किंवा घरातली एखादी वाटी सेट करा। 1 कप इथे आपण मँगो प्युरी घेतलेली आहे, मँगो पल्प। त्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंब लहान आकाराचा असावा आणि अर्ध्याच लिंबाचा घालायचा। आता मध्यम ते मोठ्या आचेवर 1-2-3 उकळी येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसामुळे आंब्याचा फ्लेवर अजून एनहान्स होतो आणि असं शिजवून घेतलं की आंब्याची चव आणखीन छान लागते आईस्क्रीममध्ये। त्यासोबत 3-4 दिवस आईस्क्रीम आपण ठेवली तरीही काळं पडत नाही। आंब्याचा रस घातल्यामुळे किंवा आईस्क्रीम काळी होत नाही किंवा चवसुद्धा बदलत नाही। अशा 2-3 उकळी आल्या की लगेच गॅस बंद करायचा आणि हे गार करायचं। साधारण 4 ते 5 मिनिटे मी हे शिजवलं। चला, शिजवलेला मँगो पल्प आपला गार होतोय तोपर्यंत इथे आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। तर असे मोठे पॅक माझ्याकडे असतातच। अगदी थंडगार मेल्टेड व्हिपिंग क्रीम घ्यायची। 1 कप व्हिपिंग क्रीम घेणार आहोत। हिला आपण विकत आणली की डीप फ्रीजमध्ये ठेवतो। वापरण्याच्या 3-4 तास आधी खाली फ्रीजमध्ये काढायची, म्हणजे ती मेल्ट होते आणि थंडसुद्धा राहते। आता यामध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे, तर अर्धा कप मिल्क पावडर घालायची। साधं डेअरी व्हाईटनर वापरलं तरीही चालेल। काही गाठी गुठळ्या असेल तर अशी गाळून घ्यायची, म्हणजे त्या मोडल्या जातात। तुमच्याकडे आता मोठं व्हिपिंग क्रीम तुम्हाला घ्यायचं नसेल तर अमूलचं 250 mlचं लहान व्हिपिंग क्रीमसुद्धा मिळतं, ते सुद्धा वापरू शकतात। अर्धा कप मिल्क पावडर घातल्यानंतर अर्धा कप इथे पिठी साखर घातलेली आहे। सिम्पली घरातली साखर मिक्सरला बारीक करून ती सुद्धा घालायची आणि अर्धा कप थंड किंवा रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे। गरम दूध वगैरे वापरायचं नाही। गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकतात, फक्त त्यात पाणी नसावं या गोष्टीची खात्री करायची, नाहीतर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स होतात। किंवा दूध गरम करताना जरा वेळ जास्त उकळायचं आणि गार करून घ्यायचं। सगळं आपण छान मिक्स केलं। आता इथे बीटर घेतलेला आहे। बीटरच्या 2 स्पीडवर आपल्याला हे डबल होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे जितकं मिश्रण आहे ते दुप्पट दिसेपर्यंत बीट करायचं। जास्त सुद्धा बीट करायचं नाही। आईस्क्रीमचा हा जो बेस आहे हा जर आपण ओव्हर बीट केला, केकसाठी कसं घट्ट लागते क्रीम तसा वगैरे केला तर आईस्क्रीम अजिबात सेट होत नाही। म्हणून हे आपल्याला फक्त जे मिश्रण आहे ते फक्त डबल होईपर्यंतच बीट करायचं आहे। तर हे छान डबल झालं, 3 ते 4 मिनिटे लागले। बीटरच्या वॅटनुसार थोडाफार वेळ कमी जास्त लागतो, फक्त असंच ठेवायचं, यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही। इथे बेसिक आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे। अगदी स्मूथ क्रीमी, अगदी 2-3 मिनिटात तयार होऊन जातो। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मँगो पल्प घालायचा आहे, पण हा संपूर्ण गार झाल्यानंतरच घालायचा, अजिबात कोमट गरम हा नसावा। छान असा मँगो पल्प घातला। आता तुम्हाला इच्छा असेल तर थोडासा रंग डार्क यावा, यासाठी इथे मी येलो जेल फूड कलर घातलेला आहे। लिक्विड कलर असेल तरीही चालेल किंवा मग पावडर कलर असेल तर चमचाभर दुधामध्ये तुम्ही विरघळून घालू शकतात। तसं कलर नाही घातला तरीही चालतो, मँगोचा नॅचरल कलर तुम्ही ठेवला तरीही चालेल। मँगो पल्प आणि कलर घालून आपण व्यवस्थित असं चांगलं एकजीव करायचं, जोपर्यंत आंब्याचा गर चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत। आणि इथे तुम्ही पाहू शकतात अगदी स्मूथ वेल्वेटी टेक्स्चरचा आपला आईस्क्रीमचा बेस इथे तयार झाला आहे किंवा आईस्क्रीम तयार झालं आहे। याला फक्त आता आपल्याला सेट करायचं आहे। या स्टेजला फक्त थोडंसं चाखून पाहायचं। एखादा आंबा जर व्यवस्थित गोड नसेल आणि तुम्हाला वाटलं साखर कमी वाटते तर थोडी साखर घालून मिक्स करून घेऊ शकता।
चला, इतक्या सोप्या पद्धतीने आपलं आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे. आता याला एका कंटेनरमध्ये आपल्याला सेट करायचं आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये करायचं, म्हणजे वरतून आईस क्रिस्टल्स तयार होत नाही किंवा बर्फ आपल्या आईस्क्रीममध्ये साठत नाही. एकसारखं आपण कंटेनरमध्ये एकसारखं करून घ्यायचं. 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आणि झाकण बंद करून घ्यायचं आणि कमीत कमी 10 ते 12 तास डीप फ्रीजला आईस्क्रीम सेट करायचं आहे. जिथे बर्फ साठतो तिथे. उन्हाळ्यासाठी जी स्पीड असते फ्रीजची तीच असावी, मध्ये मध्ये उघडून पाहू नका. मी रात्री आईस्क्रीम ठेवलं होतं आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी हे आईस्क्रीम परफेक्ट असं सेट झालेलं आहे. अतिशय सुंदर चवदार हे आईस्क्रीम होतं. मी तुम्हाला स्कूप करून दाखवते. अगदी क्रीमी वेल्वेटी सॉफ्ट टेक्स्चरचं होतं. अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल्स वगैरे तयार होत नाही आणि सगळे प्रमाण इतके परफेक्ट आहे म्हणून काही लगेच हे मेल्टसुद्धा होत नाही. एक 10 मिनिटंसुद्धा आरामात राहतं. तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम जरूर ट्राय करून पहा. याआधी पण मी राजभोग आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम सगळं दाखवलं आहे. त्या रेसिपींची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. गार्निशिंगसाठी मग इथे पिस्ता, केसर किंवा मँगोचे छोटे छोटे क्यूब तुम्ही घालू शकतात आणि इतक्या प्रमाणामध्ये भरपूर हे आईस्क्रीम तयार होतं. एक 5-6 जणांना पोटभर पुरतं. डीप फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2 ते 3 दिवस हे एन्जॉय करू शकतात. तर मंडळी, आजची ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून ज़रूर कळवा. जिभेवर ठेवताच जे विरघळते आणि आंब्याचा जो स्वाद खुलून येतो आहे ना, अप्रतिम. जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटते छानशा रेसिपीसोबत.